केलेलं. तर तिकडे आपल्याला हे रिझर्व्हॉयर्स आणि बांध बनवायचं काम आहे. तर तिकडे हे पंप, जनरेटर्स सगळं काही यूज होणार आहे. तर तिथे लागणारच आहे. तर हे लोक किर्लोस्कर तर पंप्स आणि इलेक्ट्रिक मशीन्सचे तर हे म्हणजे टॉप मोस्ट खिलाडी आहे. तर त्यांचं तर आधीच नाव येणार आहे. तर तिकडे बहुतेक लागणार आहे. तर त्यांचं बरोबर आहे. स्टॉक नाहीतर शेअर वर जायची संभावना आहे खूप. गुड, वेरी गुड. गुड स्टडी बोथ ऑफ यू, मतलब योगिता मैम भी और ग्रीष्मा मैम भी। गुड, गुड ऑब्जर्वेशन, गुड स्टडी, गुड न्यूज फॉर एवरीवन। मुझे लगता है सभी लोग रोज क्लास में इसीलिए ज्वाइन करते हैं, पुराने लोग भी, कि कुछ नए नए न्यूज मिले, कुछ नए नए टिप्स मिले। मॅडम एक मॅगीची न्यूज आहे. बोला। नेस्ले युनिट चालू केलंय गुजरातमध्ये मॅगीचं. अच्छा, ह्याला होती. छान न्यूज होते, त्याच्यामध्ये थोडासा वाढलाय. मे बी उद्या वाढेल नेसले वाटते. नेस्ले वन ऑफ गुड स्टॉक। एक न्यूज म्हणजे एक टिप्स ऍड करते, कुठली कंपनी 7 वर्ष पुरानी असेल ना तर बिंदास तुम्ही बाईंग करू शकता इक्विटीसाठी। 7 इयर्स ओल्ड नेस्ले तर आय थिंक खूप पुरानी कंपनी आहे, कारण या लोकांनी सगळे उन्हाळे पावसाळे बघितलेत ना, सो अजून पण टिकून आहेत। म्हणजे 136 वाले इयर ओल्ड कंपनीज पण आज मार्केटमध्ये, तर ते बेस्टच कधी पण। रिलायन्स, टाटा ग्रुप, त्याच्यानंतर MRF, सगळे इन्फोसिस, हे खूप जुन्या कंपनीज आहेत। मॅम आणि डीमार्ट. GMR सर्च करा हिस्ट्रीमध्ये कधी आला त्याचा IPO। GMR इन्फ्रा, भारती एअरटेल आहे, त्याच्यानंतर ब्रिटानिया आहे, BPCL, HPCL आहेत, बऱ्याच कंपनीज आहेत। माझा एक खूप छान व्हिडिओ मी बनवून युट्यूबवर टाकलाय, माझ्याही लक्षात नाही आता त्याचं नाव काय, पण त्याच्यामध्ये मी अशा सगळ्या कंपनीज सांगितल्यात। ओके, मॅम क्लिअर? मला एक मॅम येस, अदानीची पण न्यूज आहे. ओके, अडाणीची न्यूज आहे। त्यां अदानी डिफेन्स सिस्टम्सनी 85.1% हम्म। एअरवर्क्स इंडियाचे स्टेक्स टेक ओव्हर केलेत मॅम. ओके, ओके, ठीक आहे, क्लिअर आहे। मॅम एक क्वेश्चन होता की हम्म, म्हणजे पूर्ण आठवडा मी ग्लोबल मार्केट्स बघितले. हम्म, तर म्हणजे बाकीचे जे ग्लोबल मार्केट्स आहेत ते सगळे अप म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डाव तर ऑलमोस्ट फाय मध्ये रिझर्व्ह बँकनी करून सुद्धा म्हणजे रेट्स कट केलंय तरी सुद्धा लोन्सचा काही होत नाहीये. गेल्या वर्षापासून 2025 मध्ये खूप कमी जण लोन घेत आहे. वेदर इट इज सर्व्हिस, रेस्टॉरंट, इंडस्ट्रियल म्हणजे FMCG सगळ्यांकडे माझं पॉकेट किट आहे ना मॅम, म्हणून नाहीये त्यांच्याकडे. ओके, ओके, हा हा मॅडम, आपका पॉइंट बराबर है मैम, बराबर है। बहुत कम हो गया था. एम्प्लॉयमेंटचा पण विषय असू शकतो का मॅम? यस, डेफिनेटली, 100%। आणि आता आजची न्यूज अशी आहे म्हणजे कालची, की कॅनडामध्ये की न्यूयॉर्कमध्ये, मी व्यवस्थित माझ्या लक्षात नाहीये, 7% वर आता तो जो रेट आहे ना त्यांचा तो आलाय म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा. यस, आणि म्हणजे तो खूप वाढला 2015 नंतर झपाट्याने. आणि आज तर त्यांचं एक असं न्यूज होती सगळीकडे, की एक ठिकाणी न्यूज म्हणजे इंटरव्ह्यू होता, जॉब इंटरव्ह्यू, त्यातला फक्त म्हणजे काहीतरी 4 का 5 हजार मुलं आले होते, मुलं मुली, त्यातले फक्त 6 ते 7 मुलांचं त्यांनी सिलेक्शन केलं किंवा तेवढ्याच त्यांच्याकडे जागा होत्या आणि अगदी त्या खूप बेसिक लेवलला होत्या. यस। त्या अनएम्प्लॉयमेंटमुळे आत्ताचं जे मार्केटमध्ये सिच्युएशन होतीये ना, तर ती ह्याच्यामुळे खरं तर जास्त व्हॉलटाईल होतीये. अनएम्प्लॉयमेंट डाटा खूप जास्ती आहे, हम्म. आपल्याकडे पण जॉब नाही आहेत, आणि एवढी लोक परत येतील तर इंडिया कुठून एवढं प्रोव्हाइड करेल? करेक्ट. आणि आपण ऑलरेडी इन्फ्लेशन मध्ये गेलोय, पण अजून ते ऑफिशियली अनाऊन्स होत नाहीये गव्हर्नमेंटमुळे किंवा काय, असं मला वाटतंय. येस, येस। म्हणजे हे जे सगळे म्हणतात ना, की आपण तिकडे चाललोय आता महागाईकडे वगैरे, तर आपण ऑलरेडी एंटर केलेलं आहे. त्याच्यामुळे काय प्रेडिक्शन आहे सध्याला, गोल्डचा भाव किती वाढेल असं वाटतंय? गोल्ड इज अ सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आत्ताच्या स्थितीला मला असं वाटतंय. आय थिंक पुढच्या 1 वर्षामध्ये गोल्ड 2 लाखांपर्यंत जाईल. एवढं? हा म्हणजे सध्या मला गोल्डपेक्षा असं वाटतंय पर्सनली. सध्या गोल्डपेक्षा सिल्वर बेटर वाटतंय मॅम.
एक लाख तीस सिल्वर हजार बेटर पर्यंत असण्याचं आहे. अजून एक कारण आहे, म्हणजे लॉजिकली जर बघितलं तर ह्याच्या ई व्हेकल्स वगैरे जे त्यांचं प्रमाण वाढतंय ना मॅन्युफॅक्चरिंग किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, त्याच्यामध्ये पण सिल्वरचे जे चिप्स वगैरे जे आहेत ते जास्त यूज केले जातात असं मी ऐकलंय. म्हणून पण म्हणजे सिल्वर जास्त जर यूज केलं गेलं तर सिल्वरचं म्हणजे मागणी पण वाढणार आहे. गोल्डचे भाव म्हणून दोन म्हणजे खूप जास्ती होतील, पण 21 पर्यंत तर 21, एक एक 25 तीस मॅडम. पर्यंत, एक 21, तीस एक पर्यंत 25. जाईल. आणि एक तीस पर्यंत कधीपर्यंत जाईल. मॅम तुमचं म्हणजे कधीपर्यंत प्रोडिक्शन आहे? पैसा लगता है इन सबको. हम्म. होईल होईल, लवकरच होईल. पण 21 तर ऍज पर ऍस्ट्रॉलॉजी आणि सर्कमटन्सेस हा दाखवत. हा हा. मग 2026-27 पर्यंत मी मागे एक पॉडकास्ट पण ऐकलं होतं की त्याच्यामध्ये पण असं सांगितलं की 2 लाख पर्यंत जाईल गोल्ड असं. गोल्ड म्हणजे प्रेशियस मेटल आहे आणि इन्सिक्युरिटी वाढली की गोल्डचा रेट डेफिनेटली वाढतो. इन्फ्लेशन वाढलं म्हणजे गोल्डचा रेट डेफिनेटली वाढतो. तो म्हणजे 21 इज व्हेरी कॉमन, ज्या पद्धतीने आता वाढलंय वाढतंय हा. कॉमन. मध्ये मध्ये म्हणत होते 50 येईल 60 येईल, नॉट पॉसिबल. नाही, इंटरनॅशनल कॉमोडिटी आहे ना, एवढ्या लवकर खाली येणं शक्य तर नाहीये. तो जो 55चा जो आला होता ना ऍक्च्युली आकडा, तर त्याच्यामध्ये पण थोडासा अभ्यास केला. काय होतं की हे लोक आहेत ना त्यांच्या लिंक वरती क्लिक व्हावे आणि यांना व्ह्यूज वाढावेत म्हणून काहीही टाकतात, कुठेतरी काहीतरी ऐकतात आणि ते टाकतात. ओके. आणि हे जे छोटे छोटे वेब पोर्टल्स वगैरे असतात ना, मग ह्याच्यावरती जास्त कॉमन ऑडियन्स असते, टायर 1, टायर 2 आणि टायर 3 ची. तर हे लोक तेच रीड करतात आणि एकमेकांमध्ये मग ते पसरवतात की अरे हा एवढा खाली येणार आहे म्हणून. ओके. ओके. हा म्हणजे तुमच्या संभाजीनगरमध्येच तो बालाजी ज्वेलर्स वाला जो आहे ना, तो आम्हाला सांगत होता की आम्ही स्वतःहून लोकांना म्हणत होतो की तुम्ही गोल्ड विकू नका, तरी पण ते बळजबरी आम्हाला ते गोल्ड विकून देत होते की नाही आमचं गोल्ड आता तुम्ही घेऊन जा, 55 पर्यंत रेट्स येणार आहेत. हम्म. आणि रेट पण खूप जास्त वाढलेत ना. आता मागच्या दिवाळीला जेव्हा मी केलं सोनं, त्यावेळेला किती गोल्ड 78ने मी केलं, 76-78ने. आणि आता जर म्हणजे हार्डली 6 ते 7 महिन्यांचा तो डिफरन्स आहे. त्यात गोल्ड 1 लाख टच झालाय, म्हणजे 30,000चा जर डिफरन्स 6-7 महिन्यात येतोय, तर पुढच्या वर्षभरात डेफिनेटली अजून 30,000 म्हणजे तुम्ही म्हणताय तसं डेफिनेटली जाईल. येस. आम्ही गरीब लोक, आम्ही कुठून घेणार सोनं तुमच्यासारखं. बापरे. मॅम मग निफ्टी पण खाली येईल का जर सोनं वाढणार आहे तर? इन्फ्लेशन वाढलं तर येस, निफ्टी हो. खाली येणार. आणि एम्प्लॉयमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टींचं अथवा बघावं मॅम लागेल. लग्नासाठी सोनं करून ठेवा आताच. मॅम कधी येणार आहे निफ्टी खाली? निफ्टीला खाली आणायला किती वेळ लागतो? अशात माझी खूप डीप स्टडी होतच नाहीये मार्केटवर. पण जेव्हा तुम्ही टेक्निकल मध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला रोजची परफेक्ट स्टडी मिळेल कैलास सरांकडनं. ते तुम्हाला खूप परफेक्ट स्टडी करून देतील. मॅम मला अजून एक विचारायचं आहे, म्हणजे आय नो की मी थोडासा वेळ घेतेय, पण मी 1-2 जे पॉडकास्ट वगैरे अभ्यासासाठी बघितले होते ना, तर त्याच्यामध्ये मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज असणाऱ्या एकाने असं सांगितलं होतं की निफ्टी म्हणजे ते ऍस्ट्रॉलॉजर पण आहेत आणि मार्केट पण करतात ते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी जेवढा ऑल टाइम म्हणजे एक डीप ज्याला आपण म्हणतो ना ते बघतील, तर तो आपण ऑलरेडी बघितलाय. पण ऑल टाइम हाय पुन्हा म्हणजे आता नवीन एक ऑल टाइम हाय ते क्लिअर करणार आहेत जुलै नंतर. तर हे खरं आहे का, किंवा कॅन वी ट्रस्ट? असं कोणाच्या प्रेडिक्शन्सवर कमेंट करणं नॉट गुड फॉर माय साईड. हा. स्ट्रॅटेजीज फॉलो करा. मार्केट कुठेही जाऊ देत, झिरो लॉस स्ट्रॅटेजी आहे, मनी हम्म. मॅग्नेट स्ट्रॅटेजी आहे. मार्केट कुठेही गेलं तरी डझंट मॅटर फॉर अस. म्हणजे आपण रात्री शांत झोपू शकतो, आपण कुठेही येस गेलं येस तरी येस. पैसे कमवू शकतो. तर त्याच्यामुळे मार्केट वर गेलं खाली गेलं तरी आपल्याला खूप फरक नाही पडणार, ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला झिरो लॉस स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. सो प्रेडिक्शन्स प्रत्येकाच्या नॉलेज प्रमाणे आपण त्यांना डिबेट नाही करू शकत किंवा ओके. मला ह्याच्यावर आन्सर नाही करू शकत आहे. ओके मॅम. ओके गाईज, काल होतो आपण फ्युचर ऑप्शन्स मध्ये, त्याच्यातलं आपण फ्युचर्स बघितलं होतं. कोणाला काही अजून गप्पा मारायच्या आहेत का? गप्पा म्हणजे आपलं डिस्कशन, सॉरी गप्पा नाही. कोणाकोणाचे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. माझा हा, तर योगिता मॅमचा तो, तर अजून सरला मॅम अजून आल्या नाही आहेत तरी. आले मॅम. म्हणजे प्रॉब्लेम्स घेऊन अकाउंट उघडलं नाहीये. पण अजून पुढचंच होत नाहीये, काय सुरेखा कळत नाही मॅम कुठे. जरा स्माइल करा.
आज तुम्ही अशा आजारी आजारी दिसताय. हम्म, ठीक आहे. स्माइल करा, स्माइल मध्ये छान दिसता तुम्ही. तुमचा आवाज थँक्यू. पूर्ण सगळ्यांमध्ये मोठा आहे. आज तुमचा जरा दुःखी चेहरा झालाय. हा, नाही चेहरा दुःखी वाटतोय. नाही नाही टेम्परेचर वगैरे, नाही नाही वेदर चेंज आहे. नाही नाही भाजी नाही नाही, आवडती नाही ठीक का? आहे मॅडम. नाही नाही, शहाजहां नाही आले नाही, ठीक आज भेटायला लवकर, आग्र्याचे. आहे. हा, शहाजहा आलेत आता घरी. अच्छा, शहाजहां घरी आले. घरी आले तर प्रॉब्लेम आहे, आम्हाला वाटलं आले नाही म्हणून सॅड आहात. शहाजहा जोपर्यंत फिरतीवर असतात तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. शहाजहा आता एव्हरेस्ट करून आलेत, त्याच्यानंतर बाईक वरती राईड करून आलेत. मग आता शहाजहा आले की टेम्परेचर आमचं एकदम हाय असतं घरामध्ये. त्याने बायको मेल्यावर ताजमहल बांधला, माहितीये का तुम्हाला? मी हे त्यांना नेहमी म्हणते की कदाचित आपलं घर पण तेव्हाच होईल जेव्हा मी मरेल, पण आयुष्य तसं नाहीये. ते करतायत आतापर्यंत पर्यंत मी माझ्या प्रयत्न नवऱ्याला करतायत. नेहमी म्हणायची त्याने ताजमहल बांधला, मग ते मला नेहमी म्हणायचे ती मेल्यावर बांधला, तू मर मग मी बांधेन. जाऊया. काल आपण बघितलेलं फ्युचर्स, फ्युचरची सिम्पल डेफिनेशन आपण बघितलेली, मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साइज प्रॉफिट, मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साइज लॉस, म्हणून त्याला हायर कम्फर्टेबल आहे ट्रेडिंग करायला फ्युचर मध्ये. एवढं मार्जिन जेव्हा आपण बघतोय, आपण हम्म. अप्रॉक्सिमेटली बघितलं मार्जिन 2,17,000 निफ्टीचं, मग 1,06,000 TCS बघितला, त्याच्यानंतर बँक निफ्टी 2,67,000 बघितलं, जर तुम्ही लोकांनी लिहून ठेवलं असेल तर. भारतीला आपण बघितलं 1,71,000, आणि आता आयडियाला बघतोय 5,95,000 होतं, त्याच्यामध्ये बघतोय राजश्री मॅम माईक म्यूट ठेवाल, 1,84,000. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर का फ्युचर मध्ये काम करायचं आहे, ते किती पैसे पाहिजे तुमच्याकडे? मॅडम 10 ते 15 लाख रुपये पाहिजे. एवढे कशाला पाहिजे? मिनिमम 2 lakhs. नाही, मिनिमम एका स्टॉकवर थोडीच अवलंबून राहणार मॅडम. 3-4 स्टॉक घ्यायचे. 3 स्टॉक घ्यायचे, बरोबर आहे. सो सिम्पल इज दॅट. या ठिकाणी काय झालं की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय, फ्युचर्स मध्ये येतायत, मला खूपदा हा प्रश्न विचारला जातो की आम्ही किती पैसे घेऊन मार्केटमध्ये यायला पाहिजे? अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपीज घेऊन मार्केटमध्ये यायला पाहिजे, अप्रॉक्सिमेटली. तर तुम्ही सगळ्या सेगमेंटमध्ये फ्रीली काम करू शकता. दुसरा रूल पण ऐकून घ्या माझा, जो मी प्रत्येकाला सांगते. आज 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, आज काय तारीख आहे? 3 जुलै आहे. 3 जुलै. पुढच्या 3 जुलै 2026 पर्यंत 90,999 रुपये जरी असेल तरी तुम्ही मार्केटमध्ये राहण्याचा तुम्हाला हक्क नसेल. मग भले ते तुमचे गेलेले असतील ब्रोकरेजमध्ये, तरी पण तुम्हाला हक्क नसेल. 1,01,001 रुपये जरी असेल तर तुम्ही परमनंटली मार्केटमध्ये स्टेबल राहू शकता, ही गॅरंटी मी घेईन 1 वर्षानंतर. सो आता कसे मॅनेज करायचे? मग ती भले तुम्ही 15,000 घेऊन या, 20,000 घेऊन या, 50,000 घेऊन या, जे पण घेऊन येणार आहे 1 वर्षभर ती अमाऊंट टिकून राहिली पाहिजे, तर तुम्ही परफेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टर होऊ शकता, ट्रेडर होऊ शकता. आता किती लोकांना भीती वाटते आहे की नाही जमणार आम्हाला एवढे पैसे आणि एवढी रिस्क यायला FNO मध्ये? असे किती लोक आहेत ज्यांना एवढ्या मोठ्या मोठ्या अमाऊंट बघून भीती वाटली? मॅडम त्याच्यापेक्षा ऑप्शन बरं आहे. ठीक आहे. मॅम मला फ्युचर ठीक वाटतं मॅम ऑप्शन पेक्षा. कारण की ठीक आहे, झिरो लॉस स्ट्रॅटेजी. सगळीच धडपड, कळलं का? कारण जर तुम्हाला खरोखर शिकायचं असेल तर तुम्हाला वेळ काढायलाच पाहिजे. मी मुलांना म्हणजे नेहमी एक उदाहरण देतो. जर मला गर्लफ्रेंडनी बोलवलं असेल तर मी कोणते बहाणा करून तिची अपॉइंटमेंट दिली असेल त्यावेळेला तिथे पोचतो. मग बॉसला काय सांगायचं ते मला माहिती असेल, इमर्जन्सी काय आहे ते. तर एक्सपिरियन्स. ठरवून तसं ठरवून सगळ्यांनी वेळ काढा, कारण ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची आणि लाईव्ह मार्केटमध्ये जेवढं तुम्ही शिकाल त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे माझ्या मत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कारणं सगळी बाजूला ठेवा आणि लाईव्ह मार्केटमध्ये शिका. कारण लाईव्ह मार्केटमध्ये आणि थिअरी शिकण्यात खूप फरक असतो.
आम्ही तो अनुभव घेतलाय आणि मॅडमवर शिकायला खूप मजा येते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी वेळ काढावा. मी सगळ्यांची कारणं ऐकली, पण ती मला पण वेळ नसणार आहे, पण मी वेळ काढणार कसंही करून, कारण आम्हाला शिकायचं, रिपीट करायचंय परत. थँक्यू. बरोबर आहे. And आप कब आओगे बॉम्बे? बॉम्बे कब आ रहे हो? I wanted to meet you, that's why. पण कैसा है? विठ्ठल सर एग्जाम्पल खूप भारी होता है, गर्लफ्रेंड वाला, पर्सनल एक्सपीरियंस वाला. डन. आती हूँ मैम, जल्दी आती हूँ. अगले ये वीकेंड मुझे थोड़े दिन घर पे रहने दो. मेरा घर है औरंगाबाद में, ऐसे फील होने दो मुझे जरा. फिर आती नहीं हूँ. नहीं मैडम, क्या है ना कि उसके हिसाब से मैं भी, आप आराम से जब आए, आना चाहे आप आइए, लेकिन आपका मुझे वो मैसेज मिल जाएगा तो फिर क्या है, कुछ तैयारी तो करनी होगी आपको मिलने से, बिकॉज इट इज अबाउट एस्ट्रोलॉजी एंड न्यूरोलॉजी, तो नो फिर प्रॉब्लम. मैं क्या कहीं पे तैयारी भी कर। जाती हूँ, मैं शिरडी भी जाती हूँ तो मैं अपडेट करती हूँ कि जितना मुझे सबसे अच्छा लगता है लोगों से मिलना. मेरा मतलब मेरा वो ये होता है कि फैशन। सुन तो लूँ एटलीस्ट, पैशन नहीं, सुन तो लूँ एटलीस्ट. आज मुझे सुबह सुबह इतना सुनाया है अपने ही ग्रुप, अभी अभी है सामने वो, मैं नाम नहीं लूंगी, बट सुबह 7 बजे से 1 घंटा जो रोए है ना अपने, आज यहाँ पे जो भी है, तो शुरुआती रोने से हुए, कम से कम 6 लोग रोए हैं आज मेरे सामने. मेरे को समझ में नहीं आता, शाम में मैं घर पे गई, मैंने कहा मेरे को ही रोना आ रहा है अभी. तो आज ठीक है, मुझे अच्छा लगता है. बट एक मैं कभी कभी भगवान से प्रार्थना करती हूँ कि एक यही जगह है यहाँ पे आके लोग रो सकते हैं तो ओके. मुझे समझ में नहीं आता मैं क्या रिएक्ट करूँ, तो मैं शांत बैठ के सुन लेती हूँ सबका. सो डोंट वरी, मुझे अच्छा लगता है मिलना. हर कोई रोता है, मतलब मुंबई में तो ये इतने लोग रोए तो उस दिन मेरे को टिश्यू सामने लाके लाके रखने पड़े थे उस दिन मुझे. सो डोंट वरी मिल. मैं भी उनमें से एक थी, मैंने हाँ. वो मेंशन भी किया है। यस. डन है. मैम मैं क्या बोलूं? मैम एक बोलूं? हाँ हाँ प्लीज मैम. मैम एक बोलू? हाँ हाँ सुरेखा प्लीज. मॅम या ग्रुपमध्ये आल्यावरती मला असं वाटतं मला माझं माहेर मिळालं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. येस, राजश्री मॅम काहीतरी बोलत होता तो, काय बोलायचंय त्याला? म्हणते मी उद्या मी पण नाही जा स्कूलला. ते असं नका करू. स्कूल में मार खा के आ जाता है मैडम, क्या बोलूं। हमारे यहाँ पे पिटकता है। उल्टा है, हम खुद भी नहीं बाप पढ़ाई रे। करते, लोगों को भी नहीं पढ़ाई करने देते. इनकी बेटी इतनी डोमिनेटिंग है, मतलब मुझे तो वो हमेशा याद रहती है. उसने आके मुझे सब बताया था, तो मैंने उसको मस्त पूछा था कौन किसको मारता है, बोलती मम्मी पापा को मारती है. तब से हमारी बहुत अच्छे से दोस्ती है तो. बट अभी कुछ वो भी बहुत ज्यादा शैतान है, पापा पे गई है, क्या कर सकते हैं उसके बाद. ओह, मम्मी इसीलिए मार खाती मम्मी से। मम्मी बेचारी गाय है. नहीं मैडम, थोड़ा सा है, मतलब अभी ऐसा रहेगा तो फिर मैं आगे जाके क्या करूंगी, हाउ डू आई हैंडल माई सन, कुछ समझ नहीं आ रहा है, क्योंकि मेरे मेरे कोई सिबलिंग्स नहीं है, और ना ही हमने कोई सिबलिंग्स के बारे में सोचा ऋषिकेश के लिए, तो इसके लिए हम लोग दोनों अपने पेरेंट्स के अकेले अकेले बच्चे हैं, और हमको सिबलिंग्स कभी रहे नहीं है, और मेरा बेटा भी अकेला ही है, तो फिर हमको हैंडल करने को नहीं हो पा रहा है। मतलब मैं नहीं कर पा रही हूँ, उसके इसका ट्यूनिंग डैडी से बहुत अच्छा है, मेरे से अच्छा नहीं है, इसके लिए मैं ये करना चाहती थी कि क्या करूँ क्या ऐसा, और मेरे को मेरे लिए भी करना था, हेल्थ इश्यूज एंड ऑफ कोर्स करती हूँ. करियर को लेके। बिल्कुल बिल्कुल मिलती हूँ, टेंशन मत लो आप. और सबके घर में प्रॉब्लम है, इतना टेंशन मत लो. मतलब जिनके भी बड़े बच्चे हैं वो आप सबको, मतलब दिनेश सर होने दीजिए. मैंने दिनेश सर को भी यही समझाया कि ये एज ही ऐसे होता है, एक बार बाहर मैं निकल जाते हैं आप सब कर. होम्योपैथी में मैं एंजाइटी के पिल लेती हूँ मैडम, मेरे को इतना ज्यादा हो गया है पूछो मत। इतना होम्योपैथी करती हूँ और एंजाइटी के पिल लेती हूँ। उन लोग बोलते हैं कि जब भी आपको ऐसा लगे बहुत ज्यादा जा रहा है करके, तो इसके 5 गोली ले लीजिएगा करके, वही खा के मैं रोज, कभी कभी का मेरे को 2-3 दिन से लगातार लग रहा है अभी तो, कोई बात क्या नहीं. बोलूं मैं। हम लोग कल बात करते हैं, कल सुबह 11 बजे आप मुझे कॉल कर लो.
हम लोग डिस्कस कर लेते, बट ये कॉमन है, इसका इतना टेंशन प्लीज मत लो, मतलब एवरी पेरेंट्स को मैं बोलती हूँ मत लो टेंशन। टीनेजर्स में आते हैं बच्चे, अभी टीनेजर्स, पहले था कि 12 13 15, अभी टीनेजर 7 8 9 हो गया है, मतलब डे बाय डे वो कैटेगरी चेंज हो गई है। और सिंगल चाइल्ड होते तो हम लोग डेफिनेटली पैम्पर्ड करके रखते हैं, हम लोग पूरा अटेंशन उनको देते हैं, इसीलिए That's the issue. उसके डैडी करते हैं, मैं नहीं करती हूँ। मैं हाँ, बराबर इसलिए उसको अपने बराबर पेरेंट्स बोलते थे ना एक को दूसरा चाहिए, तो कभी कभी वो बात मुझे अच्छी लगती है कि एक को दूसरा चाहिए, मतलब मतलब मेरे पेरेंट्स ने तो सिंपल एग्जाम्पल दिया था कि अपना भी कुछ भी हो जाए तो वो लोग एक दूसरे को देखते हैं, ऐसे मेरे पेरेंट्स ने मुझे एग्जाम्पल दिया, तो वो अभी भी फिट होते हैं, कुछ एग्जाम्पल्स हमारे दिमाग में फिट होते हैं ना, तो ठीक है, कोई टेंशन, करेक्ट है मैम। हो जाता है, सब ठीक हो जाता है, डोंट वरी। ठीक है चलो मैम। गाइस, सो मच। अब बाय। मुझे नहीं सोने से पहले रोना धोना नहीं सुनना है, गुड नाईट। मॅडम गुड नाईट मॅडम. सर, रडणार असाल तर फोन नका करू. गुड नाईट अजिबात मॅडम. रडणार नाही मॅडम, आपल्या कॉल मध्ये कधी रडलोय का आपण? डन है. ठीक है मैडम, मैं कल 11 o'clock को कॉल करूँ ना मैम? बाय चलेगा? बाय, गुड श्योर नाइट, श्योर, आई विल डेफिनेटली कॉल बाय बाय. यू।